मित्रांनो, आपला बोर झाला रात्री. इथं बोर आहे बघा, तुम्हाला दाखवतो या साईडला. पानाडी आलाय, पानाड्या जाऊ आणि मग पानाडी किती पॉईंट देतोय ते बघून त्याच्यानंतर बोरचं काम करून घेऊ. तर चला घरी जाऊ. नमस्कार मित्रांनो. आज 6:30 वाजल्यात सकाळचे आणि आज नियोजन असं आहे की आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला आपल्या घरापुढं म्हणजे जे तुम्ही भाड्याने राहतोय तिथं आमच्या घरमालकांना बोर नाही. तर घरमालक म्हणले तर आज गाडी येणार आहे आणि पानाडे पण येणार आहे. तर आज मी कामावर जाऊन दुपारून येणार आहे आणि बोरचं नियोजन करू. बघू किती पाणी लागते काय लागते. तर आपण आता डायरेक्ट 2:30 वाजता भेटू. मित्रांनो, मी तुम्हाला सकाळी म्हणलं होतं की 2:30 वाजता जाणार आहे. मला पानाड्याचा कॉल आलाय. आपण आपल्या जिथं मी भाड्याने राहतोय तिथं आता बोर घ्यायचं. मी तुम्हाला सकाळी सांगितलं त्या पद्धतीने पानाड्याचा कॉल आलाय आणि त्याच्यानंतर आपण पॉईंट बघू आणि बोरची पण गाडी बोलू आणि आजच्या आज करून टाकू. काय लय वेळ झालंय की सारखं पाण्याचा मला लय धावपळ होते. मी तुम्हाला ते पण दाखवून की पाणी आमच्या साडून कुडून घ्यायला लागतं. पण कसं असतं, सारखं सारखं नाही जाऊशी वाटत नाही का पाहुणे माणसं का. त्याने मदत करतात म्हणजे असं नाही की बाबा त्यांना पण अडचणी नाही आहेत काय आहेत. त्याच्यामुळं मग म्हणलं की आपणच चालू करावं. तर मी त्यांना कन्व्हिन्स केलं, म्हणजे त्यांना बोललो घर मालकाला की बाबा करून घ्या. तर त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन काम करायचं चालवलंय. तर पानाडी आलाय, पानाड्या जाऊ आणि मग पानाडी किती पॉईंट देतोय ते बघून त्याच्यानंतर बोरचं काम करून घेऊ. तर चला घरी जाऊ. मित्रांनो, आज पानाडी येणार आहे. मी दुपारी चालू आहे घरी. त्यांना कॉल केला पण ते शिक्रापूरवरून येणार आहेत. आपला त्या घराच्या समोरच बोर घेणार आहे आपण. एक अर्ध्या एक तासात पानाडी येते आणि बोरची गाडी पण येऊन थांबलेली आहे पुढं चौकात. तर समोरच आता इथं बोर घ्यायचं चाललंय नियोजन. बघू काय होतंय. पूर्ण गोल फिरतं का ते डायरेक्ट? आपल्याला मित्रांनो पानाडी यांनी सांगितलं 3 पॉईंट दिलेत. मी शूट दाखवतो. त्याच्यात आपल्याला 3 पॉईंट दिलेत आणि 3 पॉईंटमध्ये त्यातला 1 पॉईंट घेऊ. कारण इथं समोर वायरी वगैरे आहेत ना, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतोय गाडी यायला इकडं हे. आणि इथे एक बोर आहे ना, बोरमुळं तर इकडच्या साईडला म्हणून 3 पॉईंट 3 पॉईंट दिलेत. ते 3 पॉईंटचं बघू तिन्हीपैकी एक कोणता आहे. तर बघू गाडी आल्यावर बोलू त्यांना. मित्रांनो, आपला बोर झाला रात्री. इथं बोर आहे बघा, तुम्हाला दाखवतो या साईडला. इथं बोर घेतला आणि थोडी साफसफाई राहिली. या साईडला तुम्हाला दिसत असेल एकदम दाराच्या समोरच इथं पॉईंट घेतला नाही का. या समोर असं पॉईंट घेतला एकदम दाराच्या समोरच आहे. तर इथं पॉईंट आहे. तर आता विषय हा राहिलाय की आता थोडी साफसफाई करायची राहिली. म्हणजे हे पांगवायचं इथं नाही का, तुम्हाला दिसत असं हे ना सगळं पांगून घ्यायचंय आणि मग पाणी आणायला जायचंय. तर थोडं गाडी खचली होती इथलच्या साईडला, दगडी बिगडी टाकल्या तिथून अशी तिरकी खांबामुळं आपल्याला प्रॉब्लेम आला. तर खांबामुळं गाडी खचली होती. समोर बोर असल्यामुळं हा बोरला प्रॉब्लेम आला. तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा झालाय. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपली स्वतःची जागा नसली तरी घरमालकांची जागा आहे आणि
त्यांना आसपास प्रॉब्लेम झाला पाण्याचा, आणि आपल्याला पण पाणी फार तिकडून साडूच्या करून ते पाईप होता मी तुम्हाला सांगितलेलं तो, त्या पाईपाने पाणी आणायला लागायचं. त्याच्यानंतर आता 3चं पाणी लागलेलं आहे. 3चं पाणी लागले, त्याच्यामुळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपल्याला 3चं पाणी लागले, पण आपण 1.5ची 2ची मोटर टाकू आणि पाण्याचा तर प्रश्न मिटला. आणि घरमालक म्हणत होते की मल्हारच्या पायगुणामुळे झालं, तर चला काही विषय नाही. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या एक अथक प्रयत्नातून हे काम झालं, हे पण सक्सेस झालं. तर असाच सपोर्ट राहू द्या आणि कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय. तर धन्यवाद.